जय महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच धक्कादायक असणार आहे. कारण की अपात्रतेची थेट कारवाई शिंदे गडावरती झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. कोण झालंय अपात्र? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती सर्वात मोठं संकट, तर राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलाय सगळ्यात मोठा फटका. जाणून घेऊया बातमी महत्त्वाची, आपल्या कामाची, राज्याच्या हिताची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या चिन्हाच्या वेगवेगळ्या सगळ्या घडामोडी पाहत आहोत. पक्षचिन्ह राजकारण, यावरून पक्ष कोणाचं चिन्ह कोणाचं, या सगळ्या सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या कारवाया, यावरती निकाल, या सगळ्या घडामोडींची आपण अतिशय महत्त्वाची वाट बघत असतो. आता एकनाथ शिंदेच्या नेत्यांवरती अपात्रतेची कारवाई थेट झाल्यामुळे शिंदे सेनेला पहिला मोठा झटका बसलाय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष बनला. इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईचं महापूर होतं, परंतु केंद्रातून थेट आदेश आले आणि एकनाथ शिंदेंनी मात्र त्या दिवशी माघार घेतल्याचं आपण वारंवार पाहिलंय. आणि आता मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचा दादा राजकारणाच्या पलीकडे काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे राज्याचं राजकारण आता मात्र होत्याचं नव्हतं झालंय. यामध्येच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे येणार, अजित पवार यांचा पक्ष कोण चालवणार, या सगळ्या घडामोडी आता समोर येतीलच. परंतु सध्या मात्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आजच्या बातमीने शिंदे सेनेला मात्र तगडा झटका बसल्याची ही सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागली आहे. मित्रांनो, गेल्या 15 दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक फोडणं, नगरसेवक निवडून आणणं अशा घडामोडी सध्या सुरू आहेत. वेगवेगळ्या पक्षातून नगरसेवक फोडून आपल्याकडे महापौर बसवणं, या परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहेत. मग तो कोणत्याही पक्षापासून जरी निवडून आला असला तरी देखील आपली सत्ता बसवायची आहे, त्यासाठी नगरसेवक होणं ही क्रिया-प्रतिक्रिया चालू असते. आत्ताच आपण पाहिलं की अकोला अमरावती या भागामध्ये भाजपा आणि MIMची युती झाली आणि त्या युतीने आपला महापौर बसवायचं ठरवलं. दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मात्र नगरसेवक अपात्र ठरल्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचे जवळजवळ 29 नगरसेवक आहेत, मात्र त्यापैकी अजूनही एकही नगरसेवक फुटला नाही. परंतु एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक आपल्याकडे फोडू लागले आहेत. त्यातीलच रायगड जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार यांचे 7 नगरसेवक अपापोर होते. मात्र आता त्यांच्यावरती खूप मोठी कारवाई केल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता. नगरसेवकांचा राजकीय बळी गेला. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत आता शिंदे सेनेत गेलेल्या 7ही नगरसेवकांवरती जोरदार कारवाई झाली असून त्यांचा नगरसेवक पदक कायमचं रद्द झालं आहे. पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 7ही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सत्ता मात्र तिथे कोसळल्याचं सध्या आज सकाळी समजतंय. रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत. नगरसेवक कमल जाधव, नगरसेवक मेहजबीन दळवी, असल कादरी, नगरसेवक फारहीन बशारत, नगरसेवक सुमय्या आमदानी, नगरसेवक सारा मसलाई आणि नगरसेवक शाहिद जंजीरकर यांच्यावरती थेट अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झाल्याच्या नंतर नगरसेवकांवरती पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या 7 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे या पक्षांतर्गत बंदी कायद्यानं उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला आहे. म्हणून 7ही नगरसेवकांचा नगरसेवक पदाचं रद्द मात्र केल्यामुळे शिंदे सेनेला हा पहिला मोठा झटका मुंबईमध्ये बसलेला आहे. यावरूनच आगामी काळामध्ये शिवसेनेच्या संदर्भातील पक्ष आणि चिन्हाचा बाबतीतील सगळ्यात मोठी लढाई एकनाथ शिंदेंना इथेच हारपत करावी लागतेय का, असं सध्या पहिल्यांदा निकाल समोर येऊ लागलाय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे देखील 18 फेब्रुवारी रोजी जो निकाल येईल त्या निकालामध्ये देखील शिंदे सेनेचे सगळे 40च्या 40 आमदार राहुल नार्वेकर यांच्यासह सगळेच एकनाथ शिंदे देखील अपात्र होतील, अशी बातमी सध्या सगळीकडेच पसरत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तो तगडा झटका बसू शकतो. आता मात्र या 7 नगरसेवकांची नगरसेवक पदं गेल्यामुळे शिंदे सेनेची मात्र झोप उडाली आहे. आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडतं ते आपण पाहणारच आहोत. सध्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे नगरसेवक अपात्र झाल्यामुळे इतरत्र महापालिकांमध्ये ज्यांनी प्रवेश केलाय ते देखील सगळेच नगरसेवक अपात्र होतील, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.
मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का बसलाय का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.